18व्या सेंचुरीमध्ये जेव्हा लोक विहिरीतून पाणी काढायचे तेव्हा त्यांना एक वेगळा फरक जाणवला. निसर्गातील धबधबे, वॉटरफॉल्स मॅसिव्ह नॉइज करतात, भरपूर आवाज करतात, पण जेव्हा ना व्हर्टिकल वॉलला टेकून खाली पडणारे पाणी मात्र ऑलमोस्ट सायलेंट, तेव्हा एक प्रश्न उभा राहिला. पाणी कधी ओरडतं तर कधी गप्प राहतं, असं का? ऑलमोस्ट सेम हाईट, सेम ग्रॅव्हिटी आणि सेम वॉटर, मग आवाज कुठं गायब झाला? सुरुवातीला सगळ्यांना वाटलं त्याची स्पीड कारणीभूत असेल, मग म्हणाले वेट, काहींनी ग्रॅव्हिटीला दोष दिला, पण एकामागे एक सगळे आन्सर चुकीचे निघाले आणि थेअरी पण चुकीच्या निघाल्या. मग सायन्सने विचार बदलला. फोकस पाण्यावर नव्हता तर पाणी कशाशी कोलाइड करतं याच्यावर होता. जेव्हा पाणी मोकळ्या हवेतून पडतं तेव्हा ते हवेला चिरत खाली येतं, म्हणजे पाणी खाली पडताना ड्रॅग निर्माण होतो, हवा ट्रॅप होते, एअर बबल तयार होतात, सरफेस तुटतो. या सगळ्यामुळे व्हायब्रेशन होतात अँड व्हायब्रेशन मीन्स साऊंड. सायन्स याला टर्ब्युलंट फ्लो म्हणते. पण जेव्हा ना तेच पाणी भिंतीला, पाईपला किंवा सरफेसला चिटकून वाहतं तेव्हा हवा बाजूला राहते. नो कोलिजन, नो सरफेस ब्रेक. पाणी एका स्मूथ लेअर मध्ये शांतपणे खाली सरकते. यालाच लॅमिनार फ्लो म्हणतात. म्हणजे आवाज पाण्यामुळे नाही, तो पाणी आणि हवा यांच्या संघर्षामुळे, म्हणजे भांडणामुळे आहे. आता शेवटी विचार करा, व्हॅक्यूम मध्ये पाण्याचा धबधबा कसा ऐकू येईल? काय तो पूर्णपणे शांत असेल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा.